बारामती विधानसभा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा मेगा प्लॅन तयार झालाय। बारामती विधानसभेत 100 दिवस पक्षासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे। बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे अजित पवार पक्ष कामाला लागलाय। विधानसभेत फटका बसू नये म्हणून काळजी घेतली जाते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच बारामतीमध्ये दाखल झाल्या। त्यांच्या स्वागताला बारामतीकरांनी गर्दी केली होती। त्या सर्वांकडून शुभेच्छांचा स्वीकार करतात। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। मतांची फाटाफूट होण्याची भीती लक्षात घेता 11 जागांसाठी होणारी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधान परिषदेच्या 12 जुलैला 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवर स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे। आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी प्रलंबित असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे। इद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार केसी पाटील महाविकास आघाडीच्या मार्गावर आहेत। केपी पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत। मात्र सध्या कोणत्याही भूमिकेसंदर्भात मी बोलणार नाही असं सांगून केपी पाटील यांनी बोलण्यास नकार दिला। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला। चोरलेलं चिन्ह धनुष्यबाण आणि चोरलेलं शिवसेना हे नाव त्याचा वापर करून निवडून येणं याला ठासून येणं असं म्हणत नाहीत तर ते चोरून येणं म्हणतात। चोरलेलं चिन्ह आम्हाला परत करा आणि मग निवडणूक लढा असं आव्हान राऊतांनी शिंदेंना दिलं। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातले भाजपचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रांवरच्या मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली। त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47,200 रुपये याप्रमाणे एकूण 18,88,000 रुपयांचं शुल्क देखील भरलं। रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये अशी मागणी हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भरत शहा यांनी केली। रवींद्र वायकर यांचं निवडणूक जिंकणं वादग्रस्त आणि शंकास्पद आहे। इथं पारदर्शक आणि कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही, त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये अशी मागणी भरत शहा यांनी केली आहे। पुण्यातला पराभव नाना पटोलेंनी मनावर घेतलाय। काँग्रेसचा पराभव का झाला याचा एकत्रित नाही तर विधानसभा निहाय अहवाल द्या असे आदेश नाना पटोलेंनी दिले। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीच्या जत तालुक्यातील लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी होती। अनेक पक्षांना विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजानं मदत केली, मात्र यंदाच्या निवडणुकीत लिंगायत समाजाच्या लोकप्रतिनिधीला उमेदवारी द्या, मग ती कोणत्याही पक्षाची असो अशी मागणी लिंगायत समाजाचे धर्मगुरू गुरुलिंग जंगम स्वामी यांनी केली। राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। प्रकृती अस्वस्थामुळे गोंदिया इथं रस्ते मार्गे जाणं शक्य नसल्यानं निर्णय घेतल्याची माहिती समोर आली। प्रकाश आंबेडकरांनी आज अंतरवाली सराटीत जाऊन लक्ष्मण हाकेंची भेट घेतली। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। सरकारनं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी आवाहन केलं। तर जरांगेंनी मराठा समाजाचं आरक्षण ओबीसीतच आहे आणि ते राहावं, वेगळं आरक्षण कसं देणार तेही आंबेडकरांनी सांगावं असं जरांगेंनी म्हटलं। संभाजीनगरमधल्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे। उद्या ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल होतील। त्यानंतर उद्यापासून ते राज्याचा दौरा सुरू करणार आहेत। तीर्थक्षेत्र चाकरवाडीतून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। धुळे सोलापूर महामार्गावर पुन्हा रास्ता रोको करण्यात आला। लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी आंदोलकांनी महामार्ग रोखून धरला। जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सीमा देवगाव फाटा अंबड फाटा परिसरात आंदोलन केलं, त्यामुळे धुळे सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या। लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी बीडमधल्या खेडत गावातल्या महिलांसह संपूर्ण गावच रस्त्यावर उतरलं। गावातल्या महिलांसह सर्वजण आमरण उपोषणाला बसलेत। ओबीसी समाजातल्या बांधवांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करत हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाटणा हायकोर्टानं सर्वात मोठा झटका दिलाय। आरक्षणाची मर्यादा 50%वरून 65%वर नेण्याचा निर्णय हायकोर्टानं रद्द केलाय। नितीश कुमारांना हा मोठा धक्का आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या सावर्डेजवळ वहाड फाटा इथं खचलेल्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली।
उड्डाण पुलावरचा जो भाग खचला त्या ठिकाणचं कॉन्क्रीट पूर्णपणे काढून डांबरीकरण करण्याचं काम राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कंपनीकडून करायला सुरुवात झाली। या दरम्यान गोव्याकडे जाणारी वाहतूक जुन्या रस्त्याने वळवण्यात आली।